थँक्यू मॅडम. आता आभार प्रदर्शन आणि आपलं मनोगत यासाठी मी आमंत्रित करते शल्यतंत्र विभागाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर विजय उखळकर सर यांना. सर्वप्रथम मी आपल्या लाडक्या रिसाता मॅडम यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी इतका चांगला सेशन आज आपल्या सर्वांसाठी ऑर्गनाईज केला. दुसरी गोष्ट अशी की मी नेहमी म्हणत असतो की जरी आपण डॉक्टर असलो आपल्याला एकच कळतं, झोपले असतील मला वाटतं मागे काही एवढ्या याच्यानंतर, की एकच असतं काय लिखा नामकं टमकं कशाला करायचं, आपलं काम काय पेशंट बघायचं, दुरुस्त व्हायचे, पैसे कमवायचे. पण कुठेतरी आपल्याला एक रिकग्नायझेशन पाहिजे असतं. आपण जे काय काम केलं आहे त्यांना कुणीतरी रिकग्नाईज करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि आज तुम्हाला दिसेल समोर दोघंही डॉक्टर आहेत आणि ते आज रिसर्च फील्डमध्ये काम करत आहेत आणि इतक्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आपल्या आयुर्वेदामध्ये 4 फील्डमध्ये काम करण्यासारखा स्कोप आहे. जे मॉडर्नमध्ये तेवढा स्कोप नाही आहे रिसर्चला, तो आज आपल्या आयुर्वेदामध्ये पहिला स्कोप जो आहे तो रिसर्चमध्ये आहे, दुसरा स्कोप जो आहे तो प्रॅक्टिसमध्ये, तिसरा स्कोप जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि चौथा स्कोप जो आहे तो कल्टिवेशन, आयुर्वेदिक प्लांट्स, मेडिसिनल प्लांट्स कल्टिवेशन. म्हणून प्रायोरिटीवर जे आहे ते रिसर्च आहे. मग ह्या फील्डमध्ये जर तुम्ही काम खूप क्लिनिकल रिसर्च केले, पॅराक्लिनिकल रिसर्च काय जे काय रिसर्च केले, लिटररी रिव्ह्यू केले, क्लिनिकल ट्रायल घेतले, काही केलं तरी पण जर त्याला तुम्हाला प्रॉपरली त्याला पब्लिश नाही करता आलं तर ते कोण रिकग्नाईज करणार आहे. म्हणून आज जो इतका चांगला सेमिनार, हा इतका सुंदर इंटरॅक्टिव्ह सेशन झाला की तो एकदम ब्युटिफुल इंटरॅक्टिव्ह आणि ब्रेन स्टॉर्मिंग होतं. आणि त्यासाठी मी आज डॉक्टर कौशिक आणि डॉक्टर अंजली या दोघांनाही पूर्ण पोटदार आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद देऊ इच्छितो.